नमस्कार, ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण अवघ्या 10 मिनिटात फक्त एक कच्चा बटाटा वापरून नाश्त्यासाठी झटपट मस्त असा कुरकुरीत डोसा बनवणार आहोत। त्यासाठी आज आपण ना डाळ भिजवलेली आहे ना तांदूळ, त्याचबरोबर आपण यामध्ये ना इनो वापरले ना दही ना सोडा, तरी देखील मस्त असा कुरकुरीत डोसा बनवून तयार केलेला आहे। चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर आज आपण बटाट्याचा डोसा बनवतोय। यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतला, त्याची साल काढली आणि काळा पडू नये याकरता पाण्यामध्ये असा ठेवलेला आहे। आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे। त्यासाठी एका बाउल मध्ये हा बटाटा मी किसून घेणार आहे। बटाट्यामुळे आपला डोसा छान क्रिस्पी तर होतोच, त्याचबरोबर तो चवीला देखील खूप छान लागतो। तर हे बघा, मस्त असा बारीक बटाटा मी इथे किसून घेतलाय। आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचंय 1 कप गव्हाचं पीठ, त्याचबरोबर मी यामध्ये घालते अर्धा कप बारीक रवा। जर जाड रवा तुमच्याकडे असेल तर तो थोडासा मिक्सरवर फिरून घ्या आणि मगच वापरा। आता हे आपल्याला सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचा सैलसर असा घोळ तयार करून घ्यायचा आहे। तर ज्या कपाने मोजून आपण गव्हाचं पीठ आणि रवा घेतला होता त्याच कपाने मोजून इथे आपल्याला यामध्ये पाणी देखील घालायचंय, म्हणजे मग पाण्याचं प्रमाण चुकणार नाही। तर हे बघा, मी इथे यामध्ये 1 कप पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर ते यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। तर हे बघा, हे मिश्रण आणखीन घट्टसर आहे, पण आपल्याला डोशासाठी हे बॅटर थोडंसं सैलसर हवं आहे। त्यासाठी इथे मी आणखीन 1 कप भर पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचा सैलसर असा घोळ तयार करून घ्यायचा आहे। आणि हे बघा, 3 कप पाण्याचा वापर करून इथे मी डोशासाठी सैलसर असा घोळ तयार करून घेतलेला आहे। तर 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप रवा, एक मोठ्या आकाराचा बटाटा, यासाठी इथे मी 3 कप पाण्याचा वापर करून सैलसर असा डोशासाठी घोळ तयार करून घेतला। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा जिरं, 2 चमचे तीळ घालायचे आहेत, त्याचबरोबर 3 ते 4 बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्यात। इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं बारीक चिरलेली आहेत, ती देखील मी यामध्ये घातली। सोबतच आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय। आता आपण घातलेलं सगळं साहित्य या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर हे बघा, सगळं साहित्य या मिश्रणात छान असं मिक्स करून घेतलं आणि तयार झालं आपलं अगदी झटपट हे डोशाचं बॅटर। आता या बॅटर पासून आपण डोसे बनवायला घेऊयात। आता डोसे बनवण्यासाठी इथे मी गॅसवर डोशाचा तवा ठेवलेला आहे। तवा चांगला गरम करून घ्यायचा, त्यानंतर त्याला तूप किंवा तेल लावून असं ब्रशने ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे मग डोसा छान असा कुरकुरीत भाजला जातो आणि त्याचबरोबर त्याला रंग देखील खूप छान येतो। आता आपल्याला डोशाचं बॅटर यावरती सोडून घ्यायचंय, तर त्यासाठी पळीने किंवा एखाद्या वाटीने आपल्याला डोशाचं जे बॅटर आहे ते तव्यावरती सोडून घ्यायचंय। सुरुवातीला तव्याच्या कडेने डोशाचं बॅटर सोडून घ्यायचंय आणि मग मध्यभागी बॅटर घालून घ्यायचं आहे। तर बघा, हे डोशाचं बॅटर तव्यावरती घालत असतानाच त्यावरती जाळी तयार होतीये। असा जाळीदार डोसा खायला मस्त कुरकुरीत लागतो, त्याचबरोबर जाळी पडल्यामुळे डोसा देखील व्यवस्थित भाजलाही जातो। तर हे बघा, 1 मिनिट भरानंतर डोशाची वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की मग यावरती आपल्याला थोडंसं असं उलटण्याने किंवा स्पॅच्युलाच्या मदतीने तेल सोडून घ्यायचंय, म्हणजे मग डोसा जो आहे तो अगदी व्यवस्थित भाजला जाईल, मस्त कुरकुरीत होईल। वरच्या बाजूने थोडंसं तेल घातल्यानंतर 1 मिनिट भरासाठी पुन्हा एकदा डोसा मोठ्या गॅसवरती शिजू दिला आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता डोशाच्या कडा मोकळ्या झालेल्या आहेत। छान असा तांबूस रंगावरती डोसा अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे, मस्त कुरकुरीत झालेला आहे। आता भाजलेला डोसा आपण बाजूला काढून घेऊ। तर हे बघा, डोसा किती मस्त असा कुरकुरीत छान असा तांबूस रंगावरती भाजला गेलेला आहे। तर इथे आपण एक डोसा बनवून घेतला। अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक डोसा बनवून दाखवते। तर थोडंसं मी ब्रशने तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती डोशाचं बॅटर घालायचंय। तर प्रत्येक वेळेला डोशाचं बॅटर तव्यावरती घालत असताना थोडंसं याला हलवून घ्यायचं आणि मगच आपल्याला ते तव्यावरती घालून घ्यायचंय। तर बघा, सुरुवातीला मी तव्याच्या कडेने
डोशाचं बॅटर घालून घेतलं आणि त्यानंतर मध्यभागी घालत आहे। तर अशाच पद्धतीने हे बॅटर आपल्याला तव्यावरती सोडून घ्यायचं आहे, म्हणजे मग छान अशी डोशाला जाळी पडते आणि मस्त जाळीदार डोसा बनून तयार होतो। आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की त्यावरती आपल्याला असं उलटण्याने थोडंसं तेल घालून घ्यायचंय, म्हणजे मग डोसा मस्त कुरकुरीत असा भाजला जातो। तर हे बघा 2 मिनिटभर मोठ्या गॅसवरती मी डोसा छान असा शिजू दिलाय आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा कुरकुरीत तांबूस रंगावरती डोसा भाजला गेलेला आहे। तर दुसरा डोसाही आपला बनून तयार झालेला आहे। तर तयार करून घेतलेला हा डोसा आपण बाजूला काढून घेऊ। तर हे बघा इथे मी काही डोसे तयार करून घेतलेले आहेत। मस्त गरमागरम कुरकुरीत असे डोसे बनवून आपले तयार झालेले आहेत। तुम्ही देखील एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर अशाच छान छान रेसिपीज पाहायला जर का तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।